पहलगामच्या याच हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमालीचा वाढलाय। दोनही देशांकडून सध्या एकमेकांच्या विरोधातल्या कारवायांना सुरुवात झाली आहे। भारताने आपल्या सीमा सज्ज केल्यात तर दुसरीकडे अंतर्गत चौकशीचा वेगही वाढवलाय। सध्या देशाच्या सीमेवरती कशा हालचाली सुरू आहेत त्याचा आमच्या विविध प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। आपण पाहूया। पहलगामच्या हल्ल्याला भारताने उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर सीमेवरच्या हालचाली वाढल्यात। एलओसी वरती बीएसएफनं अलर्ट मोड ऑन केलाय तर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती करडी नजर ठेवली जाते। नेटवर्क 18 ची टीम सीमेवरच्या दुर्गम भागात पोहोचली, जिथे पाकिस्तानचा प्रत्येक डाव उधळण्यासाठी भारतीय सैन्य ॲक्शन मोडमध्ये दिसतंय। भारताची लष्करी सुसज्जता पाहून घाबरलेल्या पाकिस्तानची या भागातली हालचाल एकदमच शांत झाली आहे। घने जंगलों का फायदा उठाकर पाकिस्तान लगातार कुछ न कुछ घुसपैठ या खुराफात करने की कोशिश करता है, लेकिन जो जवान हैं वो इस तरीके से नज़र बनाए हुए हैं अपने कॉम्बिंग एरिया डोमिनेशन एक्सरसाइज से। और ये एक बहुत महत्वपूर्ण गतिविधि है भारत सरकार की ओर से, भारत की सेना की ओर से। और जाहिर सी बात है कि जब ऐसी बातें आएंगी तो पाकिस्तान की ओर से जो खलबली है वो मचनी स्वाभाविक है। सध्या लाईन ऑफ कंट्रोलवर भारतानं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे। कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी इथल्या प्रत्येक सैनिकाचं रक्त खवळतंय। डोळ्यात तेल घालून इथला हरेक जवान सध्या भारत भूमीच्या रक्षणासाठी कडा पहारा देतोय। ये जो फेंसिंग है जो बॉर्डर पे ये बनाई गई है, इस फेंसिंग को यह जो आतंकी हैं या पाकिस्तान की ओर से इस फेंसिंग को भी डिस्टर्ब करने की, काटने की कोशिश की जाती है। लेकिन ये गश्त ये सुनिश्चित करती हैं कि पाकिस्तान की कोई भी कोशिश नाकाम हो जाए। दरअसल हकीकत यह है कि जैसे ही पहलगाम हमला हुआ, पाकिस्तान बुरी तरीके से घबराया हुआ है। फिलहाल सीमा पार उसकी यह गतिविधि अभी उतनी नहीं देखी जा सकती है जितना 22 अप्रैल से पहले, लेकिन उसकी कोशिशें लगातार जारी है। फक्त एलओसीवरच नाही तर सीमा भागातल्या गावांमध्येही हालचाली वाढल्याचं चित्र आहे। कि जरा माहौल खराब होया दो मुल्कां विच, इहदे वास्ते तुहानूं सूचित कीता जांदा है। पंजाबच्या गुरदासपूर आणि तरनतारनच्या सीमा भागातल्या शेतकऱ्यांना पिकांची कापणी लवकरात लवकर आटोपण्याचे आदेश गुरुद्वारामधनं दिले जात असल्याचं कळतंय। पण अशा सूचना म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं अमृतसरचे जिल्हाधिकारी साक्षी सहानी यांनी सांगितलं। नगर निवासियों अगे बेनती की जाती है कि जरा माहौल खराब होया दो मुल्कां विच, ਇਹਦੇ ਵਾਸਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੂਚਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿਹੜੇ ਤਾਰੋ ਪਾਰ ਜ਼ਮੀਨ ਦੀ ਫਸਲ ਵਿੱਚ ਹੈਗੀ ਆ ਉਹ ਛੇਤੀ ਤੋਂ ਜਲਦੀ ਕੱਟੀ ਜਾਵੇ। ਦੂਸਰੀ ਬੇਨਤੀ ਇਹ ਹੈ ਕਿ ਬੜੇ ਚਕੰਨੇ ਹੋ ਕੇ ਰਹਿਣਾ, ਜੇ ਕੋਈ ਹਰਕਤ ਮਾੜੀ ਲੱਗਦੀ ਆ ਥਾਣੇ ਰਿਪੋਰਟ ਦੇਣੀ ਆ, BSF ਨੂੰ ਦੱਸਣਾ ਹੈ। जैसलमेरच्या सीमेवरही भारतीय सैन्य दलाच्या हालचाली वाढल्यात। सध्या पाकिस्तान भारताची जासूसी करण्यासाठी चायनीज ड्रोनचा वापर करतोय, पण आता पाकिस्तानच्या चीनी ड्रोनला भारतीय सीमा ओलांडणं महामुश्किल आहे, कारण 24 तास खडा पहारा देणारे भारताचे जवान पाकिस्तानचे ड्रोन दिसता क्षणी टिपण्यासाठी सज्ज आहेत। आप देखिए कि इस भीषण गर्मी के अंदर रेत का समंदर है, तपते हुए रेगिस्तान में बॉर्डर पर आप देखिए ये बीएसएफ की चौकी है, यहाँ पर पोस्ट है और ये वॉच टावर है जिस पे हम चढ़ रहे हैं। अब आप देखिए कि सामने की तरफ आप तस्वीरें देखिए कि यहाँ पर राइफल लिए हुए इसी यहाँ पर इस वॉच टावर से सामने की तरफ ये फेंसिंग है, पाकिस्तान है, सामने पाकिस्तान नज़र आ रहा है। यहाँ से निगाहें सीधे पाकिस्तान की तरफ है, यानी कि कोई भी हिमाकत करे, कोई भी हरकत करे तो उसका माकूल जवाब कैसे दिया जाए ये बताने की ज़रूरत नहीं है। पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या सीमा सज्ज करण्यासोबतच भारतानं चौकशीचा वेगही वाढवलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयए पहलगाम आणि अनंतनागच्या डोंगराळ भागात असलेल्या गुर्जर बकरवाल जमातीच्या लोकांची चौकशी करणार आहे। एनआयएच्या सूत्रांनुसार या समुदायात कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न
ISI कडनं केला जातोय. त्यासाठी धर्माचा वापरही होतोय. या परिसरात ISIनं बकरवाल समाजाला मशिदींसाठी फंडिंग केल्याचंही बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बारामुला, हंदवाडा, कुपवाडा, बांदीपोरा, त्राल आणि पुलवामा या 6 जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात गुर्जर बकरवाल समाजाचं वास्तव्य असलेल्या परिसरात मशिदींची संख्या 60% वाढली आहे. आता पहलगामच्या हल्ल्यानंतर देशाला न्याय हवाय. पाकिस्तानवरती कारवाईची मागणी सुद्धा जोर धरतेय आणि याच अनुषंगानं आता सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याचीही उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार. दिल्लीमध्ये संरक्षण विभागाची महत्त्वाची बैठक. सत्ताधारी मंत्र्यांसह राहुल गांधी आणि इतर नेतेही उपस्थित. पहलगाम हल्ल्यानंतर घडामोडींना वेग. सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही. राज्यातल्या सर्व पाकिस्तानींची ओळख पटली. शिंदेंच्या 107 पाकिस्तानी नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान. टीकेनंतर वडेट्टीवारांकडनं सारवासारव. पैसरन खोऱ्यात दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते, मात्र स्थानिकांच्या गर्दीमुळे हल्ल्याचा कट हुकला. तर दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. ईडीनं स्वतःचंच कार्यालय जाळून घेतल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. आगीवरनं विरोधकांचे सरकारला सवाल. तर कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित, ईडीचा दावा. एल्फिन्स्टन पुलाजवळच्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच भागात होणार. MMRDA मार्फत होणार पुनर्वसन. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. केंद्राची जलजीवन योजना फेल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दावा. दुष्काळाच्या मुद्द्यावरनं झिरवाळांची जलजीवन मिशन योजनेवर टीका. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातनं छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे, अंजली दमानियांचा सवाल. तर भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला दमानियांकडनं उच्च न्यायालयात आव्हान. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर प्रकल्पातील दिरंगाईवरनं फडणवीसांचा महाविकास आघाडीवरही निशाणा.